विद्यार्थी मित्रांनो, आपण लोकसंख्या भाग 2 या प्रकरणाचा अभ्यास करत आहोत. या प्रकरणामध्ये प्रामुख्याने आपण लोकसंख्येचे जे घटक आहेत यांचा अभ्यास केला. मागील व्हिडिओमध्ये वयोरचना व लिंगरचना या दोन घटकांचा प्रामुख्याने आपण अभ्यास केला. लिंगरचनामध्ये पुढील जो घटक आहेत या घटकाचा आपल्याला अभ्यास करायचा आहे तो म्हणजे लोकसंख्येचा लाभांश. विद्यार्थी मित्रांनो, लाभांश हा शब्द आपण बरेच वेळा ऐकलेला आहे. आपण नेहमी बोनस हा शब्द ऐकतो. लाभांश म्हणजे बोनस. लाभांश म्हणजे काय? तर भागधारकांना प्राप्त झालेल्या नफ्यातील लाभ होय. जो लाभ आहेत हा लाभ तो भागधारकांना वितरित केला जातो. त्याला आपण काय म्हणतो असतो? लाभांश असं म्हणतो असतो. नफ्याचे भागधारकांमध्ये होणारे वाटप होय. थोडक्यात देशामध्ये कार्यशील व अवलंबित लोकसंख्या असते. कार्यशील व अवलंबित लोकसंख्येतील गुणवत्तेवरून देश आर्थिकदृष्ट्या किती क्रियाशील आहे हे ठरविता येते. प्रामुख्याने देशामध्ये असलेली जी लोकसंख्या आहेत ही लोकसंख्यामध्ये जो कार्यशील गट आहेत हा कार्यशील गट किती प्रमाणात आहेत आणि त्याचा एकूण अर्थव्यवस्थेवरती कशा स्वरूपाचा चांगला परिणाम होतो याचा अभ्यास आपल्याला यामध्ये करायचा आहे. या कार्यशील गटाचा अर्थव्यवस्थेला कसा लाभ मिळतो आहे आणि या अर्थव्यवस्थेतील लाभाचा एकूण लोकसंख्येला कसा फायदा होतो याचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. प्रामुख्याने विद्यार्थी मित्रांनो, एखाद्या देशाच्या वयोरचनेत होणाऱ्या बदलामुळे त्याच्या अर्थव्यवस्थेत झालेली वाढ म्हणजे लोकसंख्या लाभांश होय. विद्यार्थी मित्रांनो, हा बदल जन्मदर व मृत्यूदर कमी झाल्याने घडून येतो. प्रामुख्याने जन्मदर आणि मृत्यूदर जेव्हा कमी होतो तेव्हा जो अवलंबित भार आहेत, अवलंबित लोकसंख्या आहेत, सर्वसाधारणपणे 0 ते 14 आणि 59च्या पुढील जी लोकसंख्या आहेत ही लोकसंख्या जेव्हा कमी होते तेव्हा आपोआपच कार्यशील लोकसंख्या ही अधिक होत असते आणि कार्यशील लोकसंख्या अधिक म्हणजे काम करणारे लोक अधिक होतात आणि काम करणारे लोक अधिकाधिक लोक जेव्हा काम करतात अधिकाधिक रोजगार मिळतो, अधिकाधिक बचत होते, अधिक भांडवल निर्माण होते, अधिक गुंतवणूक मिळते आणि त्यातून पुन्हा अधिक रोजगार प्राप्त होतो आणि त्यातून अर्थव्यवस्था ही विकसित होते आणि त्या विकसित अर्थव्यवस्थेचा लाभ हा एकूण लोकसंख्येला अधिक स्वरूपात मिळत असतो. सर्वसाधारणपणे जन्माचे प्रमाण कमी झाल्याने अवलंबित्वाची जी संख्या आहे ही कार्यशील लोकसंख्येच्या तुलनेत कमी असते. तर जेव्हा जन्मदर कमी होतो तेव्हा जी अवलंबून असणारी लोकसंख्या आहे सर्वसाधारण 0 ते 14 आणि 59च्या पुढे जी अवलंबून असणारी लोकसंख्या आहेत ही कमी होते आणि ही कमी झाल्यामुळे प्रामुख्याने कार्यशील लोकसंख्येच्या तुलनेत कमी झाल्यामुळे कार्यशील लोकसंख्या अधिक असते आणि अधिक कार्यशील लोकसंख्येमुळे अधिक काम, अधिक रोजगार, अधिक बचत, अधिक भांडवल, अधिक गुंतवणूक आणि अधिक गुंतवणुकीतून अधिक रोजगार प्राप्त होतो आणि एकूणच अर्थव्यवस्था किंवा एकूण राष्ट्रीय उत्पन्नामध्ये वाढ होते. त्याचा फायदा हा एकूण अर्थव्यवस्थेला होत असतो, एकूण लोकसंख्येला होत असतो. विद्यार्थी मित्रांनो, प्रामुख्याने प्रत्येक देशात कार्यशील व अवलंबित लोकसंख्या असते. ज्या पद्धतीने आपण लोकसंख्येचे वयोगटानुसार वर्गीकरण करतो 0 ते 14, 15 ते 59 आणि 59च्या पुढे. तर 0 ते 14 आणि 59च्या पुढे ही अवलंबित लोकसंख्या आहेत आणि 15 ते 59 ही प्रामुख्याने कार्यशील लोकसंख्या आहेत. बघा, यांच्या गुणोत्तरावरून देश आर्थिकदृष्ट्या किती क्रियाशील आहे हे ठरवता येते. कार्यशील लोकसंख्या आणि अवलंबित लोकसंख्या यांचं गुणोत्तर कसं आहे? कार्यशील लोकसंख्या कमी असेल, अवलंबित लोकसंख्या जास्त असेल तर काम करणारे लोक
कमी असतात आणि अवलंबून असणारे लोक जास्त असतात, त्यामुळे बचत होत नाहीत. किंवा कार्यशील लोकसंख्या जास्त असेल, अवलंबित लोकसंख्या कमी असेल तर काम करणारे लोक जास्त असतात आणि अवलंबून असणारे लोक कमी असतात, त्यामुळे अधिक बचत होते, अधिक भांडवल निर्माण होतं, अधिक गुंतवणूक होते आणि अधिक रोजगार प्राप्त होतो आणि अधिक उत्पन्न त्यातून मिळतं आणि देशाची अर्थव्यवस्था ही विकसित होत असते. म्हणजेच कार्यशील आणि अवलंबित लोकसंख्या यावरून यांचे जे गुणोत्तर आहेत त्यावरून आर्थिकदृष्ट्या देश किती क्रियाशील आहेत हे प्रामुख्याने आपल्याला ठरवता येतं. कार्यशील लोकसंख्येचं प्रमाण जास्त असल्यास देशाच्या अर्थव्यवस्थेला जास्त लोकांचा हातभार लागून अर्थव्यवस्थेला चालना मिळते. जितके अधिक काम करणारे लोक असतील तितके अधिक प्रमाणात रोजगार निर्माण होतो, तितके अधिक प्रमाणात बचत होते, तितके अधिक प्रमाणात भांडवल निर्माण होतं, तितके अधिक प्रमाणात भांडवलातून गुंतवणूक वाढते, तितके अधिक प्रमाणात उत्पादन वाढतं, उत्पन्न वाढतं आणि एकूणच उत्पन्न वाढल्यामुळे एकूण राष्ट्रीय उत्पन्न आहे हे एकूण राष्ट्रीय उत्पन्नामध्ये वाढ झालेली आपल्याला दिसून येते. आणि एकूण राष्ट्रीय उत्पन्नात वाढ झाली तर एकूण राष्ट्रीय उत्पन्नाचा एकूण लोकसंख्येला जो लाभ मिळतो, जो एकूण जास्त राष्ट्रीय उत्पन्न असेल, एकूण राष्ट्रीय उत्पन्न जर अधिक असेल तर त्याचा संपूर्ण लोकसंख्येला जो लाभ मिळतो तो लाभांश प्रामुख्याने आपण अभ्यासत आहोत. मग तो जर कार्यशील लोकसंख्येचं प्रमाण जास्त असेल तर लाभांशही नक्कीच जास्त असणार आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, प्रामुख्याने कुठल्याही देशाचा जो लाभांश आहेत, कुठल्याही देशाला जो लाभांश आहेत, लोकसंख्येचा लाभांशाचे जे फायदे आहेत ते आपोआप मिळत नाहीत. त्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात देशाला एक दृष्टिकोन असावा लागतो, खूप मोठ्या प्रमाणात त्या देशाकडे एक गुंतवणूक असावी लागते आणि शासनाला जाणून बुजून काही गोष्टींचं नियोजन करावं लागतं आणि त्यानंतर त्या देशातील लोकसंख्येला लाभांश हा मिळत असतो. प्रामुख्याने शिक्षण, आरोग्य, संशोधन इत्यादी क्षेत्रात शासन योग्य अंमलबजावणी करत असल्यास त्यावर लोकसंख्येचा लाभांश अवलंबून असतो. विद्यार्थी मित्रांनो, फक्त लोकसंख्या असून चालत नाहीत, तर फक्त ती जर संख्या असेल आणि त्या देशातील लोकसंख्या ही अशिक्षित असेल, तंत्रज्ञानाचा स्वीकार करणारी नसेल, तर त्या देशातील लोकसंख्या ही विकासाला अडथळा ठरू शकते. त्यातून खूप मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होऊ शकत नाहीत, उत्पादन मिळू शकत नाहीत, उत्पन्न वाढू शकत नाहीत. परंतु त्या देशातील मनुष्यबळाचा जर विकास घडवून आणला, त्या देशातील शिक्षण असेल, आरोग्य व्यवस्था असेल, संशोधन असेल, यांच्या माध्यमातून जर खूप मोठ्या प्रमाणात विकास घडवून आणला, मनुष्यबळाचा विकास घडवून आणला, तर त्या मनुष्यबळाच्या विकासामुळे आपोआपच उत्पादन वाढेल, उत्पन्न वाढेल आणि उत्पन्नामुळे एकूण देशाचं उत्पन्न वाढेल आणि त्या लोकसंख्येला अधिक लाभांश मिळेल. एकंदरीतपणे शैक्षणिक पातळी कशा स्वरूपाची आहेत, शैक्षणिक पातळी त्या देशातील जे शिक्षण आहेत हे शिक्षण व्यवस्था कशी स्वरूपाचे आहेत, त्याचबरोबर त्या देशामध्ये रोजगार हा कशा स्वरूपाचा उपलब्ध होतो आहे. जर खूप मोठ्या प्रमाणात लोक जर बेकार राहत असेल तर तर त्यांना रोजगार मिळणार नाही. जर त्या लोकांना रोजगार मिळाला नाही तर त्यांच्या हातामध्ये पैसा येणार नाही, पैसा आला नाही तर ते लोक मागणी करणार नाही, मागणी केली नाही तर पुन्हा उत्पादन होणार नाही आणि उत्पादन नाही तर पुन्हा रोजगार नाही, अशी स्थिती असते. म्हणजेच जर देशामध्ये अधिक रोजगाराची स्थिती असेल तर आपोआपच त्या देशाचं उत्पन्न वाढतं आणि त्या उत्पन्नातून अधिक लाभांश हा मिळत असतो. त्याचबरोबर त्या देशातील कर रचनाचा परिणामसुद्धा हा लाभांशावरती होत असलेला आपल्याला दिसतो. या संदर्भातील प्रोत्साहन किंवा आरोग्यविषयक योजना ज्या आहेत, या आरोग्यविषयक योजनासुद्धा खूप मोठ्या प्रमाणात हे परिणाम करत असलेले आपल्याला दिसून येतात की त्या देशामध्ये आरोग्यविषयक योजना जर चांगल्या स्वरूपाची असेल, त्या देशातील आरोग्य व्यवस्था जर चांगल्या स्वरूपाची असेल तर आपोआपच त्या देशातील उत्पन्न आणि उत्पादन वाढण्यावरती परिणाम होत असलेला आपल्याला दिसतो. त्याचबरोबर निवृत्तीवेतन आणि निवृत्तीविषयक जे धोरणं आहेत, ही जी धोरणं यावरती त्याचबरोबर आर्थिक धोरण यावरती सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात
लाभांश हा अवलंबून असतो. प्रामुख्याने निवृत्तीवेतन किंवा निवृत्तीविषयक जे धोरणं आहेत त्यामुळे एक सामाजिक सुरक्षितता लाभत असते आणि या सामाजिक सुरक्षिततेमुळे खूप मोठ्या प्रमाणात त्या देशाला लाभांश मिळत असतो. त्याचबरोबर आर्थिक धोरण, शासनाचं जे असणारं जे आर्थिक धोरण आहे या आर्थिक धोरणाचा परिणामसुद्धा एकंदरीतपणे लाभांशावरती होत असतो. जर आर्थिक धोरणे शासनाची चांगली असेल तर अधिक लाभांश हा लोकसंख्येला मिळत असतो. जर आर्थिक धोरणे जर कमकुवत असेल, अनुत्पादक घटकावरती शासनाचा अधिक खर्च होत असेल तर त्यातून कमी प्रमाणात रोजगार निर्माण होतो, कमी प्रमाणात बचत होते आणि एकंदरीतपणे त्याचा परिणाम राष्ट्रीय उत्पन्नावरती होतो. एकूणच देशाच्या जे लोकसंख्येचा लाभांश आहे या लाभांशावरती त्याचा परिणाम होत असलेला आपल्याला दिसून येतो. विद्यार्थी मित्रांनो, एखाद्या देशाला लोकसंख्येचा लाभांश मिळतो किंवा कसे हे आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे. तर सर्वसाधारणपणे एखाद्या देशात लोकसंख्या लाभांश मिळतो किंवा कसे खालील प्रकारे आपल्याला लक्षात घेता येईल. प्रामुख्याने वैयक्तिक बचत वाढते व ती अर्थव्यवस्थेस चालना देऊ शकते. हे प्रामुख्याने जेव्हा अवलंबित लोकसंख्या आणि कार्यशील लोकसंख्या यांचं गुणोत्तर हे कमी प्रमाणात असतं, ज्यावेळेस अवलंबून असणारी लोकसंख्या ही कमी असते आणि कार्यशील लोकसंख्या ही कशी असते, जास्त असते, त्यावेळेस जी कार्यशील लोकसंख्या आहेत या कार्यशील लोकसंख्या ही जास्त असल्यामुळे अधिक मोठ्या प्रमाणात बचत होते. समजा एखादं कुटुंब आहेत आणि त्या कुटुंबामध्ये एक व्यक्ती काम करतोय आणि बाकीचे लोक जर काम करत नसेल तर त्या कुटुंबाची बचत होत नाहीत. तशा पद्धतीने देशामध्ये सुद्धा जर जास्तीत जास्त लोकसंख्या कार्यशील असेल तर त्या देशाची खूप मोठ्या प्रमाणात बचत होत असते. कुठल्याही देशाची बचत ही भांडवल निर्मितीची पहिली पायरी असते. जेव्हा अधिक बचत होते तेव्हा अधिक भांडवल निर्माण होतं, अधिक भांडवल निर्माण होतं तेव्हा अधिक गुंतवणूक होते, अधिक गुंतवणूक होते तेव्हा अधिक रोजगार निर्माण होतो आणि अधिक रोजगार निर्माण होतो तेव्हा अधिक उत्पन्न मिळतं, उत्पादन होतं, अधिक उत्पन्न मिळतं आणि एकूणच राष्ट्रीय उत्पन्न जे आहे हे राष्ट्रीय उत्पन्न वाढत असतं किंवा राष्ट्रीय उत्पन्नामध्ये एकंदरीतपणे खूप मोठ्या प्रमाणात वाढ होत असते आणि त्याचा लाभ हा एकूण लोकसंख्येला होत असतो. म्हणून वैयक्तिक बचत वाढते व ती अर्थव्यवस्थेस चालना देऊ शकते. त्यानंतर मुलांची संख्या कमी असल्यामुळे पालक त्यांच्या शिक्षणाकडे लक्ष देतात. अशा प्रकारे कुशल मनुष्यबळ विकसित होत असतं. प्रामुख्याने विद्यार्थी मित्रांनो, जर कमी पाल्य असेल, कमी मुलांची संख्या असेल तर त्या मुलांच्या शिक्षणाकडे चांगल्या पद्धतीने लक्ष देता येतं आणि त्या मुलांना चांगल्या पद्धतीने त्यांच्यामध्ये कला, गुण, कौशल्य यांचा विकास करता येतो आणि या कला, गुण, कौशल्याचा विकास झाल्यामुळे ते मनुष्यबळ आहे ते अधिक उत्पादक बनत असतं आणि अधिक उत्पादक बनल्यामुळे तंत्रज्ञानाचा वापर करणारं असतं, तंत्रज्ञानाचा स्वीकार करणारं असतं आणि अधिक कुशलतेने या गोष्टींचा वापर केल्यामुळे आपोआपच मनुष्यबळाचा विकास होतो आणि मनुष्यबळाचा विकास झाल्यामुळे काय होतं की अधिक उत्पादकता वाढते, अधिक उत्पन्न वाढतं आणि अधिक उत्पन्नातून अधिक रोजगार निर्माण होतो. जर मुलांची संख्या अधिक असेल तर त्यांच्या शिक्षणाकडे पाहिजे तितक्या प्रमाणात लक्ष देता येत नाहीत आणि त्याचा परिणाम काय होतो की सर्वसाधारणपणे की मनुष्यबळाचा विकास, त्या मुलांमध्ये असणारी कला, गुण, कौशल्य जे आहेत यांचा विकास प्रामुख्याने घडवून आणता येत नाहीत आणि यांचा विकास घडवून आणला नाही तर प्रामुख्याने ते मनुष्यबळ हे प्रामुख्याने प्राथमिक क्षेत्रामध्ये काम करणारं ठरतं आणि प्राथमिक क्षेत्रामध्ये ते जेव्हा काम करतं त्यावेळेस त्याची उत्पादकता जी आहे ही उत्पादकता कमी असते, तंत्रज्ञानाचा कमी स्वीकार केला जातो आणि कमी उत्पादकता असल्या कारणामुळे त्या देशाचं एकूण राष्ट्रीय उत्पन्न आहे हे वाढताना आपल्याला दिसून येत नाहीत. कुशल कामगार किंवा भांडवल तयार होण्यासाठी प्रामुख्याने कुशल मनुष्यबळाची आवश्यकता आहे. त्यानंतर महिला कार्यशील व आर्थिकदृष्ट्या सक्षम बनल्यास त्यांच्या देशाच्या आर्थिक विकासास वाढीस हातभार लागतो. प्रामुख्याने
एकूण लोकसंख्येच्या जवळपास 50% लोकसंख्या ही महिलांची असते. आणि महिला जर कार्यशील बनल्या, आर्थिकदृष्ट्या सक्षम बनल्या, त्यांच्यातील मनुष्यबळाचा विकास झाला, कला गुण कौशल्यांचा जर विकास घडून आला, तर त्यामुळे महिलांचा हातभार हा आर्थिक विकासास चांगल्या पद्धतीने लागतो आणि त्यामुळे देशाची अर्थव्यवस्था ही जलद गतीने विकसित होत असते. जी उत्पादकता आहे ही उत्पादकता वाढत असते, उत्पन्न वाढत असतं आणि त्यातून एकूणच राष्ट्रीय उत्पन्नामध्ये वाढ होत असलेली आपल्याला दिसून येते. त्यानंतर चौथा महत्त्वाचा घटक आहे अवलंबित्व गुणोत्तर कमी झाल्याने दरडोई उत्पन्न वाढते. प्रामुख्याने जे अवलंबून असणारी जी लोकसंख्या आहे ही कमी आणि कार्यशील लोकसंख्या जर जास्त असेल तर अवलंबित्व गुणोत्तर कमी झाल्यामुळे आपोआपच दरडोई उत्पन्न हे वाढतं. आता दरडोई उत्पन्न प्रामुख्याने प्रत्येक डोक्याच्या वाट्याला येणारं जे उत्पन्न आहे, एकूण राष्ट्रीय उत्पन्न भागिले एकूण देशाची लोकसंख्या, या पद्धतीने आपण दरडोई उत्पन्न काढतो. उत्पन्न जास्त असेल, लोकसंख्या कमी असेल तर दरडोई उत्पन्न हे जास्त मिळतात किंवा जास्त दिसून येतात. आणि हे दरडोई उत्पन्न जेव्हा वाढतं त्यावेळेस आपोआपच राष्ट्रीय उत्पन्नात वाढ होते आणि राष्ट्रीय उत्पन्नाच्या वाढीचा परिणाम हा एकूण लाभांश हा अधिक मिळत असल्याचा आपल्याला दिसतो. अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो, कुठल्याही देशाचा जो लोकसंख्येचा जो लाभांश आहे हा त्या देशाचं लोकसंख्येचा लाभांश त्या देशातील जे मनुष्यबळ आहेत, त्या देशातील शिक्षण, आरोग्य, संशोधन इत्यादी क्षेत्रात योग्य धोरणांची अंमलबजावणी एखाद्या देशाची तील शासन करते त्यावरती अवलंबून असते. प्रामुख्याने लोकसंख्येचा लाभांश हा शैक्षणिक पातळी, रोजगार, गर्भधारणेची वारंवारता, कर संदर्भातील प्रोत्साहन, आरोग्यविषयक योजना, निवृत्तीवेतन, निवृत्तीविषयक धोरणे आणि आर्थिक धोरणे यावरती अवलंबून असलेले आपल्याला दिसून येतात. अशा पद्धतीने आपण लोकसंख्याचा जो लाभांश आहे या लोकसंख्येच्या लाभांशाचा आपण अभ्यास केला. कुठल्याही देशाला लोकसंख्येचा लाभांश जर वाढवायचा असेल तर त्या देशाला मनुष्यबळाच्या विकासावरती काम करणं गरजेचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण भारत लोकसंख्येचा लाभांश आपण अभ्यासणार आहोत. आपल्याला एक इथे तक्ता दिलेला आहे. या तक्त्यामध्ये आपल्याला काय दिसतं याचं निरीक्षण करायचं आहे. प्रामुख्याने 3 स्तंभ आहेत. पहिल्या स्तंभामध्ये दशक, दुसऱ्या स्तंभामध्ये कार्यशील आणि अकार्यशील लोकसंख्येचे गुणोत्तर आणि तिसऱ्या स्तंभामध्ये कार्यशील लोकसंख्येची टक्केवारी प्रामुख्याने आपल्याला दर्शवलेली आहेत. दशकमध्ये प्रामुख्याने दशकमध्ये सर्वसाधारणपणे 2001 ते 2010 दरम्यान भारतातील कार्यशील आणि अकार्यशील लोकसंख्येचे जे गुणोत्तर आहेत ते 1.33 असे दर्शवलेले आहेत. आणि कार्यशील लोकसंख्येची जी टक्केवारी आहे 2001 ते 10 या दरम्यान कार्यशील लोकसंख्येची टक्केवारी भारतामध्ये 57.1% इतके आहेत. एकूण लोकसंख्येमध्ये 57.1% लोकसंख्या ही कार्यशील लोकसंख्या असलेली आपल्याला दिसून येते. त्यानंतर 2011 ते 20 या दरम्यान जर विचार केला तर प्रामुख्याने 1.53 इतके कार्यशील आणि अकार्यशील लोकसंख्येचे गुणोत्तर आहेत. आणि कार्यशील लोकसंख्येची टक्केवारी जर बघितली तर ती 60.5% इतकी कार्यशील लोकसंख्या भारतामध्ये आपल्याला आढळून येताना दिसते. म्हणजे एकूण लोकसंख्येपैकी 60.5% लोकसंख्या ही आपली 15 ते 59 या वयोगटामध्ये आहे, ती कार्यशील आहेत. त्यानंतर भविष्याचा जर विचार केला तर 2021 ते 30 या कालावधीमध्ये प्रामुख्याने कार्यशील आणि अकार्यशील लोकसंख्येचे गुणोत्तर प्रामुख्याने 1.81 इतके असणार आहे. तर कार्यशील लोकसंख्येची टक्केवारी ही 64% असणार आहेत. कार्यशील लोकसंख्येची टक्केवारी ही किती असणार आहे? 64% असणार आहेत. आणि 2031 ते 40 या दरम्यान जर बघितलं तर
72 1.72 अशा स्वरूपाचे कार्यशील व अकार्यशील लोकसंख्येचे गुणोत्तर असणार आहे आणि कार्यशील लोकसंख्येची जी टक्केवारी आहे ती 63.2 इतकी असलेली आपल्याला दिसून येते. सर्वसाधारणपणे यावरून आपल्याला निरीक्षण करायचं आहे आणि काही प्रश्नांची उत्तरं आपल्याला द्यायची आहेत, तर ते आपण बघूयात. विद्यार्थी मित्रांनो, प्रामुख्याने तक्त्यातून कोणती माहिती मिळत आहेत या तक्त्याचं निरीक्षण केलं असता तक्त्यातून आपल्याला कार्यशील आणि अकार्यशील लोकसंख्येचे गुणोत्तर याची माहिती मिळत आहेत की देशामध्ये कार्यशील लोकसंख्या किती आहेत आणि अकार्यशील लोकसंख्या किती आहेत, त्यांचं प्रमाण कसं आहे याची माहिती या तक्त्यातून आपल्याला मिळत आहे. दुसरा प्रश्न आहे, दुसऱ्या व तिसऱ्या स्तंभाचा सहसंबंध काय आहेत. दुसऱ्या स्तंभात कार्यशील आणि अकार्यशील लोकसंख्येचे गुणोत्तर दर्शवले तर तिसऱ्या स्तंभामध्ये फक्त कार्यशील लोकसंख्येची टक्केवारी दिसते आहेत की जो प्रामुख्याने दुसरा स्तंभ आहेत. या दुसऱ्या स्तंभामध्ये कार्यशील आणि अकार्यशील लोकसंख्येचे गुणोत्तर दर्शवले आहे तर तिसऱ्या स्तंभामध्ये प्रामुख्याने कार्यशील लोकसंख्येची टक्केवारी दर्शवलेली आहेत. एकूण लोकसंख्येमध्ये कार्यशील लोकसंख्या ही किती प्रमाणात आहे हे इथे दर्शवलेले आहेत. त्यानंतरचा प्रश्न आहे, प्रामुख्याने या सहसंबंधाचा भारताच्या अर्थव्यवस्थेवर कोणता परिणाम होतो. विद्यार्थी मित्रांनो, कार्यशील लोकसंख्येची टक्केवारी जास्त असल्याने भारतीय अर्थव्यवस्थेला चालना मिळेल. प्रामुख्याने भारतातील जी कार्यशील लोकसंख्या आहे ती जर बघितली 57.1, 60.5 आणि भविष्यामध्ये जर बघितलं 64.4, 63.2 म्हणजे भारतामध्ये कार्यशील लोकसंख्येचं जे प्रमाण आहे हे काम करणाऱ्या लोकसंख्येचं प्रमाण जे आहे हे आपल्याला अधिक दिसून येतं आणि त्यामुळे अधिक लोकसंख्या जेव्हा काम करेल त्यावेळेस अधिक प्रमाणात रोजगार उपलब्ध होईल किंवा अधिक प्रमाणात बचत होईल, अधिक प्रमाणात भांडवल निर्माण होईल, अधिक प्रमाणात गुंतवणूक होईल आणि अधिक प्रमाणात गुंतवणुकीतून पुन्हा रोजगार, उत्पादन वाढेल, उत्पन्न वाढेल आणि एकूणच अर्थव्यवस्थेचा जलद गतीने विकास होईल. विद्यार्थी मित्रांनो, चौथा प्रश्न आहे, उपरोक्त प्रमाण पुढील दशकात कमी झाल्यास काय होईल. कार्यशील लोकसंख्येची टक्केवारी पुढील दशकात कमी झाल्यास भारतातील अवलंबित्वाचे प्रमाण वाढेल. सर्वसाधारणपणे 2031 ते 40 हे दशक आहेत. या दशकामध्ये कार्यशील लोकसंख्या ही आपल्याला 63.2 थोडीशी कमी होताना दिसते. म्हणजेच जी अवलंबून असणारी लोकसंख्या आहेत ही अवलंबून असणारी लोकसंख्येचं प्रमाण आपल्याला काय होताना दिसेल, वाढताना दिसेल. म्हणजे अधिक लोकसंख्या ही आपल्याला वृद्ध होताना दिसेल, 60च्या पुढे गेलेली दिसेल आणि त्याचा एकंदरीत परिणाम हा जी देशाची लोकसंख्या आहे म्हणजे देशाकडे असलेले जे मनुष्यबळ आहेत, मॅनपॉवर जी आहे ही कमी होताना आपल्याला दिसेल. अशा पद्धतीने आपल्याला आपल्या देशाची जी भारत लोकसंख्येचा लाभांश अशा पद्धतीने आपल्याला अभ्यासता येईल. विद्यार्थी मित्रांनो, भविष्य कालावधीमध्ये कार्यशील लोकसंख्येची जी टक्केवारी आहे ही कार्यशील लोकसंख्येची टक्केवारी कमी होताना आपल्याला दिसते. जर कार्यशील लोकसंख्येची टक्केवारी जर कमी झाली तर देश सेवानिवृत्तीच्या वयात वाढ करेल अशा पद्धतीने आपल्याला एक विचार लक्षात येतो की ज्या पद्धतीने कार्यशील लोकसंख्येची टक्केवारी जर कमी होत राहिली तर जे सेवानिवृत्तीचं जे वय आहे या सेवानिवृत्तीच्या वयामध्ये शासनास वाढ करावी लागणार आहे आणि त्या दृष्टिकोनातून जगामध्ये अनेक देशामध्ये तशा स्वरूपाचा विचार सुरू आहे. प्रामुख्याने वृद्ध वयोगटातील लोकसंख्या वाढल्यामुळे सेवानिवृत्ती वेतन असेल, अन्य तरतुदी असेल, वैद्यकीय सुविधा असेल यावरती खूप प्रचंड प्रमाणात दबाव वाढत असलेला आपल्याला दिसून येतो. त्यामुळे अनेक देशांनी सेवानिवृत्तीचे वय हे वाढवण्यास सुरुवात केलेली आहे. त्याचबरोबर लोकांचे आयुर्मान वाढत आहे, वृद्धांची संख्या वाढत आहेत आणि लोक अधिक वयापर्यंत काम करू शकतात. त्या दृष्टिकोनातून जगामध्ये एक सकारात्मक विचार पुढे येतो आहे की सेवानिवृत्तीचं जे वय आहे हे सेवानिवृत्तीचं वय प्रामुख्याने वाढवायचं. मग त्या दृष्टिकोनातून सेवानिवृत्तीचं वय वाढवण्याच्या दृष्टिकोनातून अनेक देश जगातले कशा पद्धतीने विचार करतायत याचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. तर सेवानिवृत्तीच्या वयाच्या बाबतीत प्रामुख्याने आपल्याला जो अभ्यास करायचा आहे त्यातील पहिला देश आहेत जर्मनी. जर्मनीच्या बाबतीत जर बघितलं तर
सेवानिवृत्ती वयाबाबत सुधारणांची अंमलबजावणी किंवा विचाराधीनता आपल्याला लक्षात घ्यायची. तर जर्मनी सेवानिवृत्तीचे वय 2023पर्यंत टप्प्याटप्प्याने वाढवून 66वरून 2029पर्यंत 67 केले जाईल. प्रामुख्याने जर जर्मनीचा विचार केला तर सेवानिवृत्तीचे वय तिथे आहे आत्ता 66 आहेत आणि 2029पर्यंत ते 67 करायचे आहेत. कारण तेथील लोकांचा जो आयुर्मान आहेत या आयुर्मान मुळातच अधिक वाढलेला आहेत. लोकांची जी शारीरिक क्षमता आहेत त्या चांगल्या आहेत आणि त्यामुळे त्याचबरोबर कार्यशील लोकसंख्या जी आहेत ही कार्यशील लोकसंख्या कमी होत असल्या कारणामुळे प्रामुख्याने तिथे टप्प्याटप्प्याने सेवानिवृत्तीचे वय हे 66वरून 67 करण्याचा विचार आहे. पुढचा देश आहेत विद्यार्थी मित्रांनो अमेरिकेची संयुक्त संस्थाने. याचा जर विचार केला तर अमेरिकेची संयुक्त संस्थाने 1960मध्ये किंवा त्यानंतर जन्मलेल्या लोकांसाठी सेवानिवृत्तीचे वय टप्प्याटप्प्याने वाढत जाऊन 67पर्यंत जाईल. की प्रामुख्याने जे लोक 1960 नंतर जन्मलेले आहेत आणि ते प्रामुख्याने कार्यरत आहेत अशा लोकांचं सेवानिवृत्तीचे वय टप्प्याटप्प्याने 67पर्यंत वाढवण्याचा विचार अमेरिका हा देश करत असलेला आपल्याला दिसून येतो. त्यानंतर युनायटेड किंगडमच्या बाबतीत जर विचार केला तर पुरुष व महिला या दोघांचेही सेवानिवृत्तीचे वय ऑक्टोबर 2020पर्यंत वाढवून 66 व 2026 ते 28 दरम्यान 67 करण्यात येईल. प्रामुख्याने तिथे असलेला जो कार्यशील लोकसंख्येचा जो गट आहे कार्यशील लोकसंख्या आहे याचं प्रमाण प्रामुख्याने कमी कमी होत असल्या कारणामुळे तिथे सेवानिवृत्तीचं वय हे वाढवत असलेलं आपल्याला दिसून येतं. त्यानंतर पुढचा देश आहेत ऑस्ट्रेलिया. ऑस्ट्रेलियाच्या बाबतीत सेवानिवृत्तीचे वय 2023पर्यंत वाढून 67 होईल. त्यानंतर चीनच्या बाबतीत पुरुष आणि महिला या दोघांसाठी सेवानिवृत्तीचे वय 2045पर्यंत 65 वाढवण्याची योजना आहेत. चीनमध्ये सुद्धा कार्यशील लोकसंख्या जी आहेत हे कार्यशील लोकसंख्येची जी टक्केवारी आहेत ही कमी कमी होत असलेली आपल्याला दिसते. ते लोकांच्या जीवनमानाच्या दर्जात सुधारणा होते, आयुर्मान वाढते. त्या दृष्टिकोनातून सेवानिवृत्तीचं जे वय आहे ते 2045पर्यंत 65 करण्याचा विचार आहे. त्यानंतर जपान सेवानिवृत्तीचे वय 70पर्यंत वाढवण्याच्या विचारात आहेत. जपानमध्ये सुद्धा कार्यशील लोकसंख्येचं प्रमाण हे झपाट्याने कार्यशील लोकसंख्येची जी टक्केवारी आहेत ही झपाट्याने कमी कमी होत आहेत आणि लोकांचं आयुर्मान हे चांगल्या पद्धतीने वाढलं असल्या कारणामुळे सेवानिवृत्तीचे वय हे 70 वर्षापर्यंत करण्याचा विचार जपान करत आहेत. त्याचबरोबर भारताचा जर विचार केला तर भारतामध्ये सेवानिवृत्तीचे वय सरासरी 60 वर्षे आहेत. आस्थापनेनुसार 55 ते 65 असे बदलते प्रमाण आढळते. भारतामध्ये काही आस्थापनामध्ये 58 वर्षी रिटायर होतात, सेवानिवृत्त होतात. काही आस्थापनामध्ये 60 वर्ष, काही आस्थापनामध्ये 65 वर्ष हे प्रमाण बदलते आहेत. परंतु भारताचाही एकंदरीतपणे जर विचार केला तर येणाऱ्या कालावधीमध्ये सुद्धा भारत आपल्या सेवानिवृत्तीचं जे वय आहे हे वाढवण्याचा विचार करू शकतात. कारण भारतातील जे आयुर्मान आहे हे वाढलेलं आपल्याला दिसून येतं. त्याचबरोबर भारतामध्ये प्रामुख्याने जी वृद्ध वयोगटातील लोकसंख्या ही कालांतराने वाढणार आहे. त्याचबरोबर सेवानिवृत्तीच्या वेतनाचा निधी असेल, अन्य तरतुदी असेल, वैद्यकीय सुविधा असेल यांच्यावरती सुद्धा प्रचंड दबाव निर्माण होऊ शकतो. त्या दृष्टिकोनातून सेवानिवृत्तीचं जे वय आहे हे भारतामध्ये येणाऱ्या काळामध्ये वाढण्याचा विचार हा होऊ शकतो. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी लोकसंख्येचा आणखी एक वैशिष्ट्याचा विचार करायला हवा तो म्हणजे वयोरचनेचा विचार करता या देशामध्ये लहान मुले असेल, युवकांचे प्रमाण असेल हे कमी आहे किंवा कमी होत आहे. म्हणून या देशांचे सेवानिवृत्तीचे वय वाढवण्याचा विचार केला जात असलेला आपल्याला दिसून येतो. चीनमध्ये सेवानिवृत्तीचे वय 2045मध्ये वाढवले जाईल कारण त्या सुमारास तेथील वयोरचनेमध्ये बालक व युवकांचे जे प्रमाण आहे हे कमी होण्याची शक्यता आहे. भारतात देखील आयुर्मान वाढत जाण्याची शक्यता आहे. हे लक्षात घेता तसेच युवक
व बालकांच्या वाढत्या प्रमाणाचा विचार केला गेला पाहिजे. त्या दृष्टिकोनातून सेवानिवृत्तीच्या वयामध्ये सुधारणा करणं गरजेचं आहे. अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो, आपण कार्यशील आणि अकार्यशील लोकसंख्येचे जे गुणोत्तर आहेत, कार्यशील लोकसंख्येची टक्केवारी आहेत किंवा एकूण लोकसंख्येच्या टक्केवारीमध्ये कार्यशील लोकसंख्येचं जे प्रमाण आहे, या सगळ्यांचा अभ्यास केला आणि त्याचा लोकसंख्येचा लाभांश कशा स्वरूपाचा मिळू शकतो, कशा स्वरूपाचे बदल करणं गरजेचं आहे, कशा स्वरूपाचं परिवर्तन होणं गरजेचं आहे, याचा विचार आपण आज केलेला आहे.